राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न। दमदार आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या आयोजनात चित्रकला स्पर्धा 13 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती। मोठ्या संख्येने या स्पर्धेत स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। चंद्रयान 3, पृथ्वीचे संवर्धन, अयोध्या राम मंदिर, पंढरीची वारी, विश्वगुरु भारत मिशन सिंदूर या विषयांवर ही स्पर्धा संपन्न झाली। करंजाडेतील कलाकारांना व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। लहान मुलांपासून ते प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी अतिशय सुंदर सुरेख चित्र रेखाटले होते। प्रत्येक स्पर्धकाला आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ बक्षीस देऊन क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास सन्मानित करण्यात आले। सर्व उपस्थित नागरिकांना, स्पर्धकांना श्री विक्रांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले। यापुढेही दमदार आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील असे श्री प्रथमेश भास्कर पुंडे आणि श्री ज्वालासिंह देशमुख यांनी सांगितले। या कार्यक्रम प्रसंगी इतर मान्यवर श्री मंगेश शेलार, श्री जयसिंग पाटील, श्री संदेश पाटील, श्री चंद्रकांत गुजर, श्री रामेश्वर आंग्रे, दत्ता केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य तुषार नागे, श्री सुनील भोईर, बाळासाहेब आवारी, श्री सूरज गुप्ता, श्री पोपट चौधरी आदी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी नाथाभाई भारवाड यांचे विशेष सहकार्य लाभले। चंद्रयान 3.0 त्या ठिकाणी अयोध्या राम मंदिर किंवा पंढरीची वारी, विश्वगुरु भारत, आता हे विषय जरी देशप्रेमाचे असले, आपल्या देशाच्या कर्तृत्वाचे असले, तरी त्याला त्या विचारांना कागदावरती काही ठराविक वेळेमध्ये उमटवणं, रेखाटणं हे वाटतं तितकं सोपं नसतं। आणि मग जेव्हा मी सगळ्या विद्यार्थ्यांमधून या आमच्या कच्च्या बच्चांमधून एक फेरी मारली, मी बघत होतो की तो प्रत्येक आमचा बाल गोपाळ कशा पद्धतीनं त्याच्या मनातले विचार त्या कागदावरती सुंदर पद्धतीने रेखाटत होता। त्याच्या विचारशक्तीची खरं तर मला खूप दाद द्यावीशी वाटली, खूप मन भारावून गेलं की हे जर का विद्यार्थी अशा पद्धतीनं आपल्या देशाबद्दल विचार करत असतील, कला तर त्यांच्याकडे आहेच, आई सरस्वती त्यांना प्रसन्न आहेच, पण जर का देशाच्या प्रती ज्या काही घडामोडी घडतायत त्याच्या बारीक बारीक गोष्टींवर जर का आमचा हा विद्यार्थी लक्ष ठेवणार असेल तर या देशाचं भवितव्य उज्ज्वल आणि उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री मला या निमित्तानं वाटली। आमच्या या कच्च्या बच्चांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सातत्याने दिवसातल्या 24 तासापैकी 18 तास काम करतायत। म्हणजे जे विषय आपल्याला दिले गेले ते विषय असेच नव्हते। विश्वगुरु भारत म्हणजे ज्या इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं ते इंग्लंड जागतिक आर्थिक क्रमवारीमध्ये 5व्या क्रमांकावर होतं आणि आपण शेवटच्या 5 क्रमांकामध्ये फ्रजाईल 5 कधीही फुटू शकेल अशी अर्थव्यवस्था आपली होती। पण आता त्या इंग्रजांना मागे टाकून आपण जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आलो आणि ते इंग्लंड म्हणजे इंग्रज मागे निघून गेले। हा करिश्मा भारत देश करून दाखवतोय, मोदीजींच्या नेतृत्वात करून दाखवतोय आणि म्हणून विश्वगुरु बनण्याच्या उंबरठ्यावर असलेला आपला देश, म्हणून हा विषय आमच्या कच्च्या बच्चांसाठी दिला गेला होता। कारण आमच्या या बालगोपाळांना समजलं पाहिजे की नक्की भारत देश जगाचं नेतृत्व कसं करतोय। आज विश्वगुरु बनण्याच्या उंबरठ्यावर आपण कसं आलोय, किमान त्यांनी त्याच्या बाबतीत विचार करावा, कुठेतरी गुगलच्या माध्यमातून का होईना माहिती मिळवावी आणि त्यांच्या हृदयामध्ये हा विश्वगुरु बनण्याच्या उंबरठ्यावर असलेला आपला देश ही संकल्पना मनात कुठेतरी यावी। त्या ठिकाणी चंद्रयानचा विषय दिला गेला, त्या ठिकाणी जगाच्या नकाशावरती टेक्नॉलॉजीमध्ये काही वर्षापूर्वी मागे असलेला आपला देश आज चंद्रयान आपण अशा ठिकाणी उतरवलं की अमेरिकेलाही ते शक्य झालं नाही, ते कर्तृत्व आपल्या देशाने करून दाखवलेलं आहे। आणि आमच्या कच्च्या बच्चांना हा विषय तेवढ्यासाठी दिला गेला होता की भारताचं कर्तृत्व त्यांच्या डोक्यात आणि हृदयात कायम राहिलं पाहिजे।
त्या ठिकाणी अनेक जे विषय दिले गेले, ऑपरेशन सिंदूर म्हणजे ज्या पद्धतीनं आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसण्याचं काम आतंकवाद्यांनी केलं, पण त्याच्यावरती भारत देश आता पूर्वीसारखा पुरावे गोळा करून युनो समोर, अमेरिकेसमोर हात जोडत बसला नाही की बघा पाकिस्तान आलं, आम्हाला मारून गेलं, आम्हाला वाचवा, हे आता आम्ही सांगत बसणार नाही. तर दिस इज न्यू इंडिया, हा नवीन भारत आहे आणि तो पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे. आपण बघितलं की सिंदूरचा बदला सिंध प्रांतापर्यंत घुसून आपल्या पंतप्रधानांनी आणि जवानांनी कसं घेतलं. सगळी आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम हे आपल्या पंतप्रधानांनी जवानांनी त्यांच्या पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्यांना मारण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं गेलं. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर हा विषय महत्वाचा होता, तो आपण चित्रकलेसाठी दिला. आमच्या कच्च्या बच्चांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याला रेखाटण्याचं काम केलं. प्रत्येक विषयावर खरं तर सांगता येईल, पण शेवटी त्या देशाचं भवितव्य जर का पंतप्रधानांच्या हातात सुरक्षित असेल, आमच्या या बालगोपाळांचं भवितव्य जर का पंतप्रधानांच्या हातात सुरक्षित असेल, तर आमच्या बालगोपाळांचंही आता कर्तव्य आहे की जर का आमचा हा कच्चा बच्चा आज जर का 2, 3, 4, 5 वयोगटातला असेल, काही आमच्या 8, 10 वयोगटातले असतील, पण यांच्या वयाच्या 30-40ला जेव्हा 2047ला सुपर पॉवर भारत, विकसित भारत, विश्वगुरु भारत म्हणून जेव्हा आपण ही संकल्पना बघू, तेव्हा आमच्या या कच्च्या बच्चांना आठवेल की आम्ही 2025ला कुठल्या तरी एका मंदिरामध्ये करंजाड्यामध्ये विश्वगुरु भारत हे चित्र रेखाटलं होतं. ते 2047ला पूर्ण झालं. संकल्पना तेव्हाची होती, पण साकारली आणि आज हे आजपासून आमच्या सगळ्यांच्या मनात असलं पाहिजे. म्हणून हे विषय आपल्याला दिले गेले होते आणि म्हणून आपण जे काही कर्तृत्व दाखवलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पालकांचं विशेष करून अभिनंदन करतो, कारण जरी आमच्या मुलांमध्ये कला असेल, जरी आई सरस्वती त्यांना प्रसन्न असेल, तरी सुद्धा पालकांचा यातला जो काही वाटा असतो तो खरंच सिंहाचा असतो. कारण त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जगण्याचा संघर्ष, संसाराचा संघर्ष तर असतोच, पण त्याच बरोबरीनं आमचे हे सगळी मुलं त्या ठिकाणी आयुष्यात यशस्वी व्हावी यासाठी त्यांना रोजच्या जीवनामध्ये त्यांच्या कला गुणांना, त्यांच्या शैक्षणिक गुणांना, त्यांच्या इतर सगळ्या गुणांना वाव देण्यासाठी आमचा हा पालक वर्ग सातत्याने झटत असतो. हे तेवढंसं सोपं नसतं, पण ह्या पद्धतीनं आपण हे कष्ट घेता, संघर्ष करता, आपल्या या सगळ्या संघर्ष आणि कष्टाला मी मानाचा मुजरा करतो. आपण सगळेजण 15 ऑगस्टच्या निमित्तानं या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्या देशप्रेमाच्या त्या माहोलमध्ये आहोत आणि त्यामुळे यावेळेला आपण सगळ्यांनी आपल्या घरावरती हर घर तिरंगा या अभियानामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपल्या घरावर तिरंगा लावून त्या ठिकाणी आपल्याला तिरंग्याबरोबर एक सेल्फी काढून त्या ठिकाणी आपल्या सोशल मीडियावर अपलोड करायचा आहे. एक हॅशटॅग आमचे अध्यक्ष महोदय आपल्याला देतील, तो आपल्या सोशल मीडियावर हॅशटॅग टाकायचा आहे, जेणेकरून जगभरातून आपल्या स्वातंत्र्य दिनाचं त्या ठिकाणी महत्व जगाला दिसेल. अशी ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. आणि मोदीजींनी खास करून सांगितलंय की ऑपरेशन सिंदूरच्या धर्तीवरती हा स्वातंत्र्य दिवस खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे या वेळेचा स्वातंत्र्य दिन जेव्हा आम्ही घरावरती झेंडा फडकवू, तो आमच्या घरातल्या कच्च्या बच्चांकडून बालगोपाळांच्या हस्ते तो झेंडा आपल्याला घरावरती लावायचा आहे. आपले सर्व लाडके आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण चित्रकला स्पर्धा ठेवली, त्यावर उपस्थित आज बक्षीस समारंभ आहे. त्यासाठी उपस्थित आमदार विक्रांतदादा पाटील, तसेच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, तसेच माजी सरपंच रामेश्वर अंगरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य सुनील भोईर, तुषार नागे व उपस्थित सर्व 55 सदस्य व उपस्थित पालक आणि लहान मुलांना खरोखर आज आनंदाची गोष्ट आहे की आज जे तुम्ही चित्रकला स्पर्धेला भाग घेतला आणि आज बक्षीस वितरण आहे. खरोखर सर्व मुलांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच आमदार विक्रांतदादा पाटील यांचेही आभार मानतो. खरोखर तुम्हाला की संधी दिली. मला गुंडे साहेबांनी सांगितले की लहान लहान मुलांनी एवढे खूप छान चित्र काढले तर खरोखर बघण्यासारखे होते. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, मुलांचे सर्वांचे आभार मानतो. मी जास्त वेळ नाही घेणार, काही विक्रांतदादा पाटील यांना पण जायचं आहे, त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडेमध्ये भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभक्ती आणि देशावर आधारित विविध संकल्पना घेऊन चित्र रेखाटण्यात आले. काय सांगाल आजच्या ह्या
चित्रकला स्पर्धेत बक्षीस वितरण करण्यात आलं. आजचं एकूणच आयोजन कसं राहिलं? आजच्या या ज्या कार्यक्रमाचे आयोजक होते युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान यांनी काही दिवसांपूर्वी जी काही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती त्या दिवशीसुद्धा असे असंख्य नागरिक उपस्थित होते, बालगोपाळ उपस्थित होते आणि भव्य स्वरूपात अशी ती चित्रकला स्पर्धा इथे आयोजण्यात आली होती आणि आज त्याचा बक्षीस समारंभ होता. खरं पाहता विक्रांतदादा पाटील आमदार यांच्याकडे आज महाराष्ट्र प्रदेशाचं महासचिवपद आहे. म्हणजे त्यांच्याकडे त्यांना पूर्ण महाराष्ट्र प्रदेश फिरावा लागतो सर्व कामानिमित्त आणि तरीसुद्धा म्हणजे मी त्यांचा प्रथम धन्यवाद मानतो की त्यांनी दोन्ही वेळा म्हणजे त्या दिवशी स्पर्धेदिवशीसुद्धा आणि आजसुद्धा एवढ्या वेळात वेळ काढून आपल्या करंजाडेसाठी ते उपस्थित राहिले. प्रथम त्यांचं खरंच खूप खूप आभार. म्हणजे मी विक्रांतदादा पाटलांना गेले 20-25 वर्ष आमचे एक मैत्रीचं जुनं नातं आहे आणि बाळासाहेब पाटील यांनी गेले 30-35-40 वर्ष जे काही संघर्ष करून भारतीय जनता पार्टीचं जे आजून टिकवलं आहे त्याचं फळ आपण आज सर्वजण भोगतो आहोत. तर त्यासाठी त्यांचे अथक परिश्रम आहेत आणि त्यांचा वारसा पुढे विक्रांतदादा चालवत आहे. खरंच एक खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि जे काही आपण आपलं भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी स्वतः हे खरोखर अंमलात आणण्याचं काम कोण करते तर ते विक्रांतदादा पाटील आहे. आज या उरण मतदारसंघामध्ये आम्ही आमदार महेशदादा बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली इथे विविध सामाजिक कामं करत आहोत. आमचे इथले नेते मंगेशदादा शेलार आहेत, सदस्य सर्व उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर विक्रांतदादा यांचे जे प्रतिष्ठान आहे त्यांचे ज्वालाशय देशमुख आणि इतर सर्व कदम साहेब आहेत, सचिन गोरड आहेत, तसेच ज्वालांजय पाटील आहे, हे सर्व कार्यकर्ते. आज मला खूप आनंद वाटतो की गाव असो, कॉलनी असो किंवा इतर सर्व प्रतिष्ठान असो ते सर्वजण एकत्र मिळून एक जोमाने जो काही सामाजिक उपक्रम हाती घेत आहेत आणि एक चांगलं काम करत आहेत त्याचा नागरिकांकडून सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि असंच काम हे अविरत आमचं पुढे चालू राहील. विक्रांतदादा आपण नेहमी आम्हाला मार्गदर्शन करा, असं काही कार्यक्रम सुचवत राहा. आम्हाला सरपंच साहेब आहेत त्यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली आम्ही हे नक्की पुढे चालत राहू आणि अशीच आपली साथ आम्हाला राहू ही अपेक्षा. साठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे.